कमल उडवाडिया फाउंडेशन इकोसत्व एन्व्हायरमेंट सोल्युशनच्या सहकार्याने लोहा ब्लॉकमधील 6 गावांमध्ये शाश्वत कचरा व्यवस्थापनाची मोहीम राबवत आहे। स्वच्छ आणि हरित गावांना तयार करत आहे। कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांचा सामना करून या प्रकल्पाची सुरुवात झाली। आमच्या आजूबाजूने प्लास्टिक पडत होतं, गावाच्या बाजूला घाण होत होतं, त्याच्यामुळे आमच्या जनावराला पण आजार येत होता आणि आमच्या म्हणजे माणसावर पण आजार येत होता। आमचं गाव या अगोदर एवढं अस्वच्छ होतं, त्याच्यानंतर आम्ही कमल उडवाडिया फाउंडेशन अंतर्गत इकोसत्व या टीमकडून मार्गदर्शन घेतलं। कार्पेने जी बॉटम प्रणाली स्थापित केलेली आहे तिचे आपण वापर करून 6 गावांमध्ये आपण फक्त सुका कचरा याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करून संपूर्ण सुका कचरा कलेक्शन केलेला आहे। या प्रकल्पाने 3 मुख्य उद्दिष्टे निर्धारित केली। ठोस कचरा व्यवस्थापन प्रणाली स्थापन करणे, कचरा व्यवस्थापनाविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवणे, कचरा व्यवस्थापनामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करणे। दर आठवड्याला बदल घडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। इकोसत्व कमल उडवाडिया फाउंडेशन टीम आली होती। त्या टीमने आम्हाला एकत्र मीटिंग्स घेऊन त्यांनी घनकचरा व्यवस्थापन कसं करायचं ते आम्हाला मार्गदर्शन केलं आणि ओला कचरा सुका कचरा त्याचं वर्गीकरण कसं करायचं ते आम्हाला मार्गदर्शन केलं। साप्ताहिक सुका कचरा संकलनांपासून नाविन्यपूर्ण बारकोड बीन बॅग्सच्या डिजिटल ट्रॅकिंग पर्यंत प्रकल्पाने कोणतीही कसर सोडली नाही। आमच्या गावाला दर 8 दिवसाला घंटा गाडी येते। कोणते लेकरानं खाल्लेले पुढे घरचं ते प्लास्टिक काय आहे ते आम्ही त्या पिशवीमध्ये टाकता। त्यांनी आम्हाला एक बारकोड दिली होती। बारकोड नंबर दिला की आमचे घर आम्ही कचरा द्यायलोत का नाही हे त्यांना जाणवते। ते आम्ही कचरा देतो आणि कचरा दिल्याच्या नंतर त्यांनी आमचा बारकोड नंबर घेऊन आमच्या घराचं म्हणजे एक नोंदणी करतात। समुदाय आणि शाळेतील जागरूकता सत्रे सक्षमीकरणासाठी आधार बनली। 2000 घरे आणि व्यावसायिक सेटअप गुंतवून आम्ही प्रभावी 20,000 किलोपेक्षा जास्त सुका कचरा गोळा केला। 53 पैकी 41 कचरा कुंड्या आता स्वच्छ झाल्यामुळे ही गावे सुटकेचा श्वास घेत आहेत। मी ड्रायव्हर आहे। मला अगोदर ट्रेनिंग देण्यात आली आहे। ट्रेनिंग दिल्याच्या नंतर ओला कचरा आणि सुका कचऱ्याच्या संदर्भात माहिती देण्यात आली। त्यांनी जे रूट मॅपिंग सांगलेली आहे त्या रूट प्रमाणे आपण काम करण्यात येते। दर आठवड्याला गावात गाडी जाते आणि जसं मला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ओला कचरा आणि सुका कचरा त्याप्रमाणे गावात जाऊन कलेक्शन करतो आणि ते डाटा मी स्वतःच घेतो, स्कॅनिंग करतो, ड्रायव्हिंग करतो। या प्रकल्पाच्या यशाच्या माध्यमातून या गावांमध्ये हिरवळ वाढवण्यासाठी मियावाकी पद्धतीचा वापर करून दाट जंगल तयार करण्यात आले आहे। आज कारेगाव आणि निळा या 2 ग्रामपंचायतीमध्ये 1200 वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे। प्लांटेशन मध्ये आपण आवर्जून काही मेडिसिनल प्लांट्स लावलेले आहेत जे की आता लुप्त होत चाललेल्या व्हरायटी आहेत। आमच्या इथे इकोसत्व या कंपनीने 600 वृक्षाची लागवड केली। या झाडांमुळे आमच्या हरित कार्यगाव होईल, या गावाला शुद्ध ऑक्सिजन होईल। आणि जिथे लोक कचरा टाकायचे तिथे एक लहान उद्यान निर्माण केले गेले आहे। इकोसत्व टीम आणि कमल उडवाडिया फाउंडेशनच्या माध्यमातून जे इथं मियावाकी वृक्षारोपण जंगल निर्मितीचं जे प्रोग्राम राबविलेला आहे त्यामध्ये आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी आणि वृक्षदिंडी काढून चांगल्या प्रकारे वृक्षारोपणाची इथं आज आपण कार्यक्रम घेतलेला आहे। या उपक्रमामुळे पर्यावरणात सुधारणा झाली आहे आणि लोकांनी स्वच्छता आणि हिरवळीची किंमत जाणली आहे। कमल उडवाडिया फाउंडेशन इकोसत्व एन्व्हायरमेंट सोल्युशन्स यांनी एकत्रितता, नवोन्मेष आणि समुदाय भावना दर्शवून शाश्वत वारशासाठी उदाहरण दिले। हा केवळ एक प्रकल्प नाही, स्वच्छ गावांचे, आरोग्यदायी समुदायांचे आणि उज्ज्वल भविष्याचे वचन आहे।